नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। अष्टमभागस्य त्रयोदशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा दिवस हाती मंगल कलश घेऊन सूर्य क्षितिजावर आला। पूर्वेकडे तोरणा आणि राजगड नजरेत येत होते. राजे सूर्यदर्शन घेत होते. त्यांची नजर त्या दोन्ही गडांवर खेळली. आज रायगडावर राजांचा राज्याभिषेक होणार होता, पण स्वराज्याचा मुहूर्त, स्वराज्याचा विस्तार राजगडावर झाला. सूर्योदयाबरोबरच राजांनी राजगडालाही वंदन केले. सकाळी ऐंद्री शांती उरकल्यानंतर राजांनी थोडी विश्रांती घेतली, कारण सायंकाळी सुरू होणारा राज्याभिषेक, सिंहासनारोहण व राजदर्शन हे समारंभ सकाळपर्यंत चालणार होते. सायंकाळी राज्याभिषेक विधीस प्रारंभ झाला. प्रथम गणेशपूजन, स्वस्ती वाचन, मातृका पूजन, वसोत्थार पूजन झाल्यावर राजांनी नांदी श्राद्ध, नारायण पूजन व आज्य होम केला. सोयराबाईंसह राजांनी मंडप पूजा केली. महावेदीसमोर प्रत्येक दिशेस 4 कुंभ स्थापन केले. पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजतकुंभ, पश्चिमेस ताम्रकुंभ व उत्तरेस मृत्तिका कुंभ ठेवून त्यात दूध, तूप, दही व जल भरले. पूर्वेच्या कुंभात फक्त मध व इतर कुंभात पवित्र जल भरले. कुंभ पल्लव पुष्पांनी व वस्त्रवेष्टनांनी सुशोभित झाले. अभिषेकासाठी औदुंबर शाखांची रौप्यमंडित आसंदी केली होती. ती स्थापिली. अनेक सागरांच्या व नद्यांच्या उदकांनी भरलेले कुंभ व रत्न, गंध, पुष्प, फल इत्यादींनी आणि औषधींनी पूर्ण असे जलांचे कुंभ वेदीजवळ ओळीने लावून ठेवले होते. महावेदीवर अग्नीची व ग्रहांची प्रतिष्ठापना केली. अनेक मृत्तिकांची व कुंभांची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करून सर्व प्रधान होम केला. होमाच्या वेळी सर्व वेदीय व सर्व शाखीय ब्राह्मणांनी केलेल्या वेदमंत्र घोषांनी सारे वातावरण धुंदावून गेले. राजे समंत्रक स्नान करून परत वेदीवर आले. शुक्ल नेसलेल्या राजांना मंत्रघोषात मृत्तिका लावल्या. पंचामृत स्नान झाले. वेदमंत्रांच्या घोषात राजे मंडपात आले. तेथे प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर गुडघे लावून त्यांनी आरोहण केले. पाठोपाठ सोयराबाई व युवराज संभाजी राजांच्या नजीक बसले. गागाभट्टांच्या सूचनेनुसार राजांच्या अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरोपंत प्रधान तुपाचा सुवर्ण कलश घेऊन उभे होते. दक्षिणेला हंबीरराव मोहित्यांनी दुधाचा कलश सावरला होता. अशा तऱ्हेने अष्टदिशांना त्र्यंबकपंत, रामचंद्रपंत, दत्ताजीपंत, रघुनाथपंत व न्यायाधीश निराजीपंत दही, मध, पंखा, मोचेले सावरून उभे होते. गागाभट्टांनी पाळंभट्टांच्या हस्ते अभिषेकाला सुरुवात केली. महापंडित मंत्रघोष करू लागले. अभिषेकाला सुरुवात झाली. भारतातील महानद्यांची उदके राजांचे अंग पवित्र करू लागली. अभिषेकाच्या वेळी चाललेला तो गंभीर मंत्रघोष अंगावर रोमांच उभा करीत होता. आधीच वार्धक्याने क्षीण बनलेल्या जिजाबाईंच्या दृष्टीला डोळ्यात साकळलेल्या आसवांमुळे समोरचे दृश्य धूसर दिसत होते. क्षणाक्षणाला डोळे टिपून त्या ते दृश्य मनात साठवित होत्या. मध्यरात्रीनंतर राजांचा अभिषेक संपला. राजा, राणी आणि युवराज यांना सुवासिनींनी ओवाळले. तुपाने भरलेल्या काचाच्या पात्रात राजांनी आपले मुखावलोकन केले. त्यानंतर राजांनी शुभ्र वस्त्रे व अमोल अलंकार धारण केले. शस्त्रपूजा करून राजांनी ढाल, तलवार, धनुष्य, बाण यांचा स्वीकार केला. सिंहासनारोहणाचा समय जवळ येत होता. राणी सोयराबाई, युवराज संभाजीसह राजांनी कुलदेवतेला नमस्कार केला. बाळंभट्ट, गागाभट्ट, अनंतभट्ट यांना वंदन केले आणि ते जिजाबाईंच्या समोर आले. तिघांनी जिजाबाईंना वंदन केले. जिजाबाईंच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. त्यांनी राजांच्या मुखावरून आपली बोटे उतरली आणि ती कानशिलांवर मोडली. राजे सिंहासनारोहणासाठी राजसभेकडे पावले टाकू लागले. राजांच्या सरदारांनी, मानकऱ्यांनी व विद्वान ब्राह्मणांनी राजसभा सजली होती. राजसदरेसमोरच्या विस्तीर्ण चौकात गालिचे अंथरले होते. बाहेर नगारखान्याच्या द्वाराशी 2 हत्ती, 2 पांढरे शुभ्र घोडे उभे होते. चौकात मांडवावर भारी वस्त्रांच्या कनाती नाना रंगात उठून दिसत होत्या. राजसदरेवर मध्यभागी उंच चौथरा उभारला होता. भरजरी गालिचांनी तो चौथरा झाकला होता आणि त्यांवर ते नामांकित सुवर्ण सिंहासन ठेवले होते. राजसदरेची व्यवस्था अशी होती की कुठल्याही कोपऱ्यातून ते सिंहासन दृष्टीला यावे. नगारखान्यापासून सिंहासनाचे अंतर एवढे असूनही
बोललेला साधा शब्दही दोन्ही टोकांना स्पष्टपणे टिपला जात असे. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजस्त्रियांना बसण्याची व्यवस्था केली होती. उजवी बाजू मंत्री आणि आप्तपुरुष या मंडळींना बसण्याकरता राखली होती. दोन्ही बैठकी ऐश्वर्यसंपन्न होत्या. डाव्या बाजूला सोडलेल्या जाळीदार पडद्यांमुळे तो जनानी भाग आहे हे न सांगताही ओळखू येत होते. पहाटेचा समय जवळ येत असता राजे अष्टप्रधानांसह राजसभेत आले. पुरुष उंचीचे सुवर्ण गुरझप घेतलेले गुरझपदार सामोरे चालत होते. राजे मखमली पायघड्या घातलेल्या पायऱ्या चढून राजसदरेच्या प्रथम टप्प्यावर आले. नंतर उजव्या बाजूच्या पायऱ्या चढून ते पहिल्या चौकात आले. राजे साऱ्यांच्या नजरेत आले. सिंहासनामागे अनेक भालकरी उभे होते. त्यांनी सुवर्ण भाले सावरले होते. त्या सुवर्णांकित भाल्यांच्या टोकांवर अनेक अधिकारदर्शक व राजसत्ता निदर्शक चिन्हे दिसत होती. उजव्या हाताला भाल्यांच्या टोकांवर 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. तर सिंहासनाच्या डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छे भाल्याच्या टोकांवर लटकाविली होती. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबकळणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजांचे लक्ष डाव्या सदरेवर जरी बैठकीवर श्वेतवस्त्रे परिधान करून बसलेल्या जिजाबाईंच्याकडे गेले आणि त्याच क्षणी गागाभट्टांनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. साऱ्या पंडितांनी तो वेदघोष उचलला. संथ पावले टाकीत राजे सिंहासनाचा चौथरा चढले. राजे काही क्षण तेथेच उभे होते. अथर्ववेदातील मंत्रघोषाचा गंभीर नाद राजसभेवर उठत होता. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड गागाभट्टांनी राजांच्या हाती दिला. तो राजदंड मस्तकी लावून राजांनी सिंहासनाकडे पाहिले आणि अत्यंत नम्रभावाने सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता सिंहासनारोहण केले. राजे वीरासन घालून बसले होते. उजव्या हाताजवळ तलवार ठेवली होती. राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कानात अत्यंत तेजस्वी मोत्यांचे चौकडे शोभत होते. मानेच्या लहानशा हेलकाव्याबरोबर त्या मोत्यांवर तारांगण उठत होते. मस्तकी धारण केलेले शिवगंध, राजसभेवरून फिरणारी तीक्ष्ण नजर, टोकाशी किंचित पाकदार झालेले सरळ नाक, निमुळत्या दाढीला आलेला डौल राजांचे प्रभावी व्यक्तिमत्व जाणवून देत होते. साऱ्यांची नजर राजांच्यावर स्थिरावली होती. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागाभट्टांनी मौल्यवान जडावाचे मोतीलक झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राजसभेवर पसरली. अधीर जीवांच्या कानांवर गागाभट्टांची घोषणा पडत होती. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदुपत पातशहा, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो सोहळा पाहणाऱ्या हजारो मुखातून तो जयध्वनी पडसादाप्रमाणे अनेक वेळा उठला. मृदुंगावर थाप पडली. नर्तकींचे पदन्यास बोलू लागले. गवयांचे गायन सुरू झाले. चौकातल्या ध्रुपदाचे शब्द कानांवर पडत होते. वाद्यांच्या मेळांनी आपल्या सप्तसुरांनी वातावरण उजळून सोडले. गडाच्या चारी दिशांना तोफांचे आवाज उठू लागले. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभल्याची वार्ता आसमंतात पसरली. डोळ्यातून झरणारे आनंदाश्रू न पुसता जिजाबाई थरथरत उठल्या. सारे अंग कापत होते. पुतळाबाई अश्रू टिपून धावल्या. जिजाबाईंना हात देत त्यांनी विचारले, काय हवं मासाहेब? जिजाबाईंनी पुतळाबाईंच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी त्यांच्या कुशीत तोंड लपवीत त्या म्हणाल्या, घेऊन चला मला. कुठंतरी माझं पोर माझ्याच नजरेनं दृष्टावेल. जिजाबाईंना हुंदके फुटत होते. पुतळाबाई पाठीवरून हात फिरवित होत्या. सिंहासनावर राजांना जेव्हा सुवर्ण स्नान घातले जात होते तेव्हा पूर्वेला सूर्योदय होत होता आणि त्या बालसूर्याच्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार नाहीसा झाला. अधुना अष्टमभागस्य चतुर्दशी कथायिषा. पंतप्रधान मोरोपंतांनी राजांना 8,000 हुनांचे स्नान घातल्यानंतर राजसिंहासनाच्या खाली असलेल्या ज्योत्यावर गागाभट्ट, संभाजीराजे व प्रधान मोरोपंत बसले. सारा दरबार खडा होता. मानाप्रमाणे सारे सरदार राजांना नजराणे अर्पण करीत होते. राजे नजराण्यांचा स्वीकार करीत होते. अचानक त्यांची नजर एका उंचावलेल्या हाताकडे गेली. इंग्रज वकील ऑक्झेंटेन हात उंचावून राजांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबरोबर तो भाषा नारायण शेणवीही आला होता. राजांनी त्या दोघांना सामोरे आणण्याची आज्ञा केली. ऑक्झेंटेन सामोरा आला. त्याने अनेक गोष्टी राजांना नजर केल्या.
त्यात एक विलायती खुर्चीही होती. ती खेरीज हिरेजडित शिरपेच, 2 हिरेजडित सलकडी, 3 तेजस्वी मोती व एक हिऱ्याची अंगठी होती. ऑक्झेंडनला मानाचा पोशाख देऊन राजांनी नजराण्यांचा स्वीकार केला. राजे आता देवदर्शनाला जाणार होते. होळी चौकात सारा लवाजमा सिद्ध झाला. राजांचा ऐरावत पाठीवर सुवर्ण अंबारी घेऊन झुलत उभा होता. सोन्या रुपयाच्या अलंकारांनी आणि भरजरी खोळीने तो सजला होता. राजे अंबारीत बसले होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते सुवर्णाकुश घेऊन माहुताच्या जागी होते. मागे खवाशीत मोरोपंत प्रधान सोन्याच्या मुठीचे मोर्चेले राजांवर ढाळीत होते. राजांची मिरवणूक निघाली. असंख्य तुतार्यांचा नाद उठला. राजांच्या जयघोषात मिरवणूक सरकू लागली. सारे सरदार राजांच्या मागून चालत होते. पुढे अश्वदळ चालत होते. मोर्चेले अब्दागीर राजांच्यावर धरली गेली होती. मिरवणूक पेठेत आली. आनंदाने बेहोश होऊन नागप्पा शेट्टी राजांवरून मोहरांची उधळण करीत होता. गुलाल उधळीत तो मिरवणुकीत सामील झाला. दुतर्फा घरांच्या माड्या बाया बापड्यांनी भरल्या होत्या. राजांना पाहून हात जोडले जात होते. वाद्य गजरात राजे जगदीश्वर दर्शन घेऊन माघारी आले. वाड्याच्या दरवाजाशी लिंब लावून उतरले गेले. राजांनी वाड्यात प्रवेश केला. अलकाबांचे पुकार पुकारले जात होते. जिजाबाई आपल्या महालात बसल्या होत्या. मनोहारी धावत आली. तिने सांगितले, राजे वाड्यात आले. काही क्षणात दुसरी दासी धावत आली. राजे राजसदर ओलांडून येत आहेत. 9व्या दासीने वार्ता आणली. राजे अष्टकोनी महालाजवळ आले. राजे नजीक येत असल्याची बातमी कळत असता अलकाबांचे पुकार कानांवर आले. बा अदब, बा मुलाहिजा, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. जिजाबाई बेचैन झाल्या. गडबडीने उठत त्यांनी विचारले, पुतळा, बसायचं की उठायचं? छत्रपती झालाय ना तो? तोच राजे महालाच्या दारी प्रगटले. शांत पावले टाकीत राजे जिजाबाईंच्या जवळ गेले आणि अत्यंत नम्र भावाने त्यांनी आईच्या पावलांवर मस्तक ठेवले. शिवबा, राजे. राजे उठले. जिजाबाईंना त्यांनी बळेच बैठकीवर बसवले. मोरोपंतांच्याकडे पाहताच मोरोपंत पुढे झाले. त्यांच्या हातात आच्छादित तबक होते. आच्छादन दूर करताच या तबकात असलेली अत्यंत तलम मलमली जरी वस्त्रे नजरेत आली. राजे सद्गतीत झाले. त्यांनी हात जोडले. मासाहेब, आम्ही आपल्या पदराखाली लहानाचे मोठे झालो. आपल्या आशीर्वादानं आजचा दिवस दिसला. हाती सत्ता असती आणि पृथ्वीचं दान केलं असतं तरी ते अपुरं पडावं ही आपली योग्यता. एक धर्मविधी म्हणूनच ही वस्त्र आपल्या चरणी आम्ही वाहतो. त्यांना हात लावा. मोरोपंतांनी तबक पुढे केले. जिजाबाईंनी तबकाला हात लावला. ओठ थरथरत होते. डोळे बावरे बनले होते. तबक सरकावून त्यांनी राजांना जवळ ओढले. राजांची मिठी जिजाबाईंच्या भोवती पडली. डोळ्यातून अश्रू सरत असताही राजे म्हणत होते, मासाहेब, शांत व्हा, शांत व्हा. काही क्षणात जिजाबाई स्थिरावल्या. डोळे पुशीत त्या म्हणाल्या, शिवबा, काय वाटतं ते कसं सांगू? कधी वाटलं नव्हतं हा दिवस बघायला मिळेल म्हणून. तुला माहीत नाही, तुझा जन्म शिवनेरीवर झाला तेव्हा भविष्य वर्तवायला शास्त्री आले. त्यांना मी काय म्हणाले माहीत आहे? राजांनी नकारार्थी मान हलवली. जिजाबाई हसल्या. मी म्हणाले, शास्त्री बुवा, हा पोटात असता ही संकट आली. आता या पोराच्या पायगुणानं काय धिंदवडे निघणार आहेत ते सांगा. तर शास्त्री म्हणाले, मासाहेब, साक्षात सूर्यपोटी जन्माला आला. हा जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्या शास्त्रांचं भविष्य खरं ठरलं बघ. जगल्याचं सार्थक झालं. मरायला मोकळीक झाली. मासाहेब, असं बोलू नका, भिवू नको. अशी मी मरायची नाही. तुझी सावली बनूनच आले ना. हजारो मरण भोगून अगदी घट्ट झाले बघ. मासाहेब, खोटं नाही. आजवर तुला कधी सांगितलं नाही. तू स्वराज्याचा डाव मांडलास. हरघडी संकटात उडी घ्यायचास. मी आशीर्वाद द्यायची. अफजल, शास्ता खान, आग्रा, अनेक मोहिमा. तू गेलास की एकटं गडावर बसून राहायचं. देवापुढे धरणं धरायचं. सुखरूप असल्याचं कळेपर्यंत जीवात जीव नसायचा. नित्याचं मरण भोगताना जीव थकून जायचा. वाटायचं हे सोसण्यापेक्षा जगू नये, मरून जावं. मासाहेब, राजांनी जिजाबाईंना मिठी मारली. त्यांचे डोळे भरून आले. मासाहेब, असं बोलू नका. आता काही सोसावं लागणार नाही. तसं झालं तर आमच्या छत्रपतीपदाला अर्थ राहायचा नाही. सिंहासनारोहणापेक्षाही आईच्या मिठीने अधिक भारावून राजे महालाबाहेर आले. राजसदरेच्या मंडपातून गाण्याचे सूर उठत होते. अधुना अष्टमभागस्य पंचदशी कथायेषा. राज्याभिषेकाचा उत्सव गडावर सुरू झाला. नृत्य, गायन, पोवाडे यांच्या नादात गड धुंदावला.
आलेल्या जुवारींनी ठिकठिकाणी पट मांडले. नशिबाचे फासे आजमावण्यासाठी मावळ्यांचे कडे त्यांच्या भोवती जमू लागले. बंगाली जादूगारांनी मांडलेले जादूचे खेळ पाहून बाया बापड्या भीत होत्या. पुरुष थक्क होत होते. नाना पक्वान्नांची अन्नछत्रे गडावर ठिकठिकाणी उघडली होती. राजारामांना घेऊन संभाजीराजे साऱ्या गडावर फिरत होते. शहाजादा अकबराच्या छावणीची आठवण त्यांच्या मनात जागी होत होती. राजे आपल्या महालात एकटेच बसले होते. राज्याभिषेकाने वाढलेल्या जबाबदारीची त्यांना जाणीव होती. राज्याची व्यवस्था लावायची होती. नवे स्वरूप प्राप्त करून घ्यायचे होते. मनात खूप मनसुबे तरळत होते. तोच खाकरण्याचा आवाज आला आणि राजांचा समाधीभंग झाला. राजांनी मागे पाहिले. पाठीमागे सोयराबाई उभ्या होत्या. राजे त्यांच्या रूपाकडे पाहतच राहिले. असं काय पाहायचं? खरं सांगू, खरोखरच अगदी काल लग्न झाल्यासारखं वाटतं. नव्या नवरीसारख्या भासता. सोयराबाई लाजल्या. तर सगळं खोटं. महालात आले, येऊन मागे उभी राहिली तरी स्वारींना पत्ता लागत नाही. मोठ्या हौसेनं आम्ही आलो होतो ते बरं? राजांनी कुतूहलाने विचारले. सोयराबाईंनी पाय पुढे केला. वस्त्र किंचित उचलले. राजांची नजर त्यांच्या पायातल्या सोन्याच्या जोडव्यांवर व पायीच्या सुवर्ण साखळ्यांवर गेली. गागाभट्टांनी सांगितलं की अभिषिक्त राणीला सुवर्ण साखळ्या आणि सुवर्ण जोडवी घालण्याचा मान असतो म्हणून. राजांची नजर त्या साखळ्यांवर स्थिरावली आणि न कळत ते बोलून गेले. राणीसाहेब, खरं सांगू, सोनं बोलत नाही, चांदी बोलते. म्हणजे राजे चटकन भानावर आले. सावरून घेत ते म्हणाले, पहा ना, चांदीच्या साखळ्या असत्या तर त्यांच्या आवाजामुळं आम्हाला तुमच्या आगमनाची वर्दी चटकन लागली असती. आवाज नसला म्हणून काय झालं? सोन्याच्या आहेत ना. अभिषेक झाल्यापासून बाया बापड्यांची गर्दी उडाली. पाया पडायला जीव नको झाला आणि पाया पडतात तेही पायांवर डोकं ठेवून. राणीपद आहे ना, कंटाळा करून कसं चालेल? ते का मला कळत नाही? म्हणूनच सारं सोसते. अनाजी देखील हेच म्हणाले. जाते मी. महालात बायका थांबल्या असतील. थोडं थांबा म्हणत राजे उठले. त्यांनी संदूक उघडली. संदुकीतून एक सुबक नक्षीकाम केलेली हस्तिदंती पेटी काढून ती सोयराबाईंच्या हाती दिली. काय हे? कर्नाटकातून बुक्के फरोज आला होता. त्याच्याकडून ही गंधाली विकत घेतली तुमच्याकरिता. उघडून पहा ना. सोयराबाईंनी पेटी उघडली. त्या छोट्या पेटीत उंची अत्तराच्या बुधल्या होत्या. राजे म्हणाले, आठवतं? आग्र्याला जाताना तुम्ही अत्तर आणायला सांगितलं होतं, पण आम्ही आणू शकलो नाही. किती लक्षात राहतं स्वारींच्या? दिलं वचन विसरलं तर छत्रपती कोण म्हणेल आम्हाला? सोयराबाईंचे लक्ष राजांच्या हातातल्या अंगठीवर गेले. हिऱ्याची अंगठी चमकत होती. त्यांनी विचारले, नवी केली? नाही, काल इंग्रज वकिलानं भेट दिली. हे हिरे चमकतात, मग आमचे हिरे का चमकत नाहीत? ह्या हिऱ्यांना पैलू पाडलेत राणीसाहेब, नाहीतर साधा हिऱ्याचा खडा गारगोटीसारखाच दिसतो. हिऱ्याचं कशाला? मनाचंही तेच आहे. मन हिऱ्यासारखं निर्मळ निष्पाप असतं. त्याला ज्ञानाचे, व्यवहाराचे पैलू पडले तरच ते प्रकाशित होतं. असू दे, आमचं मन निर्मळ नसेल. सोयराबाई एकदम संतापल्या. राजे थक्क झाले. ते म्हणाले, राणीसाहेब, आता असा संताप आवरायला हवा. नेमका कुतर्क उचलण्याची वृत्ती बदलायला हवी. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही आता महाराणी आहात. सोयराबाई एकदम हसल्या. राजांनी विचारले, राजाराम कुठं आहेत? त्यांचा घरात पत्ता कुठं आहे? आपल्या दादा महाराजांच्या बरोबर गाण्या बजावण्यात गर्क आहेत ते. सिंहासनारोहण प्रसंगी कुठं दिसले नाहीत म्हणून विचारलं. झोपले होते वाटतं. बिथरलेल्या सोयराबाई म्हणाल्या, हो, किती वेळ जागणार? 100 वर्ष आयुष्य आहे. सोयराबाईंनी महालात प्रवेश करणाऱ्या राजाराम संभाजींकडे पाहिले. दोघांनी राजांना, सोयराबाईंना मुजरा केला. राजांनी राजारामांना कडेवर घेतले. त्यांना कवटाळीत राजे म्हणाले, बाळराजे, आम्ही तुमचीच आठवण काढली होती. आम्ही सिंहासनारोहण केलं आणि नेमके तुम्ही झोपी गेलात. साफ खोटं. आम्ही मुळीच झोपलो नव्हतो. बाळराजे, घाबऱ्या होऊन सोयराबाई ओरडल्या. मग कुठं होता राजे? राजांनी विचारले. आईसाहेबांनी आम्हाला मना केली. आम्हाला 7 महालीच ठेवलं. राजारामांनी सांगून टाकले. राजे आश्चर्यचकित होऊन सोयराबाईंच्याकडे पाहत होते. सोयराबाई बावरल्या होत्या. त्या चटकन संतापल्या आणि त्या भरात बोलून गेल्या. युवराज म्हणून संभाजीराजे अभिषेकाला बसणार, युवराज म्हणून ते सिंहासनाच्या पायरीवर बसणार आणि राजाराम बारगीर म्हणून उभे राहून काय पाहणार होते? त्या अपमानापेक्षा राणीसाहेब, जबान आवरा.
राजे बोलले. सोयराबाईंनी हातची गंधाली टाकली, अत्तराचे बुधले चौफेर उधळले आणि राणीसाहेब महालाबाहेर निघून गेल्या. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.